महाराष्ट्राला मोठी संस्कृती आहे, मोठी परंपरा आहे. संतांच्या विचारावर आणि महापुरुषांच्या विचारावर चालणारं हे राज्य आहे. या राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून विजयादशमीच्या निमित्ताने दसरा मेळावा घेतला जातो. सगळ्यात महत्त्वाचा दसरा मेळावा जर चर्चा करायची झाली तर निश्चितच शिवाजी पार्कचा बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा पुढे येतो आणि त्याची चर्चा केली जाते. त्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण आणि त्यांचे विचाराचं सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवसैनिक त्या ठिकाणी जातात. तर आता तर बाळासाहेब हयात नाहीत. मग मग तर आता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे ही परंपरा आता चालवत आहेत. ते त्या ठिकाणी मेळावा घेत आहेत. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडली आणि आता दोन दसरा मेळावे सुरू झाले. एक उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. या दोन मेळाव्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एक तिसरा महत्त्वाचा दसरा मेळावा आहे. तो कुठला? तर स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड या ठिकाणी सुरू केलेला. आता गोपीनाथ मुंडे देखील हयात नाही आहेत. मग तर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे ही परंपरा चालवत आहेत आणि तो वारसा दसरा मेळाव्याचा त्या ठिकाणी आणि मागील 2 वर्षापासून काही वाद निर्माण झाल्यामुळं भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेलं सावरगाव घाट या ठिकाणी त्या मेळावा घेत आहेत. हा झाला तिसरा मेळावा. आता परत एक चौथा मेळावा. तो कुठला? तर मराठवाड्यातील मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत झालेले, नुसतं मराठवाडाच म्हणता येणार नाही, आता राज्यात आणि देशात जो मराठा समाज वेगवेगळ्या भागात आहे त्या तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच घोषणा केली की आता आपलाही एक दसरा मेळावा होणार. तर तो कुठं? तर तो बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी घोषित केला आणि तो काल पारही पडला. मग प्रश्न आला की आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा दसरा मेळावा कुठला? तर आज आणि काल देखील आज देखील वेगवेगळे वर्तमानपत्र असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची पाहणी केली आपण. तर निश्चितच नाव पुढं आलं नारायणगड येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या दसरा मेळाव्याची. प्रचंड राज्यभरातून त्या ठिकाणी आलेली गर्दी आणि त्या ठिकाणी केली गेलेली सोय यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची राज्यभर आता चर्चा आहे. सोशल मीडियावर अक्षरशः त्या व्हिडिओंनी धुमाकूळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राज्यातील सर्वात मोठा दसरा मेळावा कोणता? निश्चितच मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगड या ठिकाणी घेतलेला दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दसरा मेळावा असल्याची आता आपल्याला खात्री झालेली आहे. दसरा मेळाव्यातून नेमकं काय साध्य झालं? दसरा मेळाव्यातून तसं जर बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातून एक विचारांचं सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्रातून त्या ठिकाणी शिवसैनिक जात असत आणि वर्षभर पुरेल असा खुराक त्यांना विचाराचा मिळायचा. पण मागील काही वर्षापासून जर आपण दसरा मेळावे बघत गेलोत, वेगवेगळ्या पद्धतीचे नागपूरचा एक दसरा मेळावा असेल, तर या दसरा मेळाव्यातून फार काही अशी चर्चा होत नव्हती, काही फारसं मिळत नव्हतं. पण मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यातून त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. मराठा समाजाने आता विधानसभेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत, आता येत्या 2 ते 4 दिवसामध्ये आचारसंहिता देखील लागेल आणि वर्ष उलटून गेलं आंदोलनाला. 6 उपोषणं झाले, मोठमोठी आंदोलनं झाले, शांतता रॅल्या झाल्या, तरीही सरकारला जाग आलेली नाही. सरकार कुठल्याही जरांगे पाटलांच्या मागण्यावर विचार करताना दिसत नाहीये. म्हणून नारायणगडावरून मी राजकीय बोलणार नाही असंच त्यांनी आधी घोषित केलं होतं. त्यानंतर मात्र आचारसंहिता घोषित झाल्याच्या नंतर आता परफेक्ट कार्यक्रम आपण करणार आहोत आणि आता पेटून उठावंच लागेल अशी त्यांनी एक घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं या जरांगे पाटलाच्या या दसरा मेळाव्याला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 6 उपोषण, सर्वात मोठा दसरा मेळावा, पण आता पुढे काय? हां,
तर अनेक जणांना वाटलं की आता हा जरांगे पाटलाचा दसरा मेळावा होणार आहे, दसरा मेळाव्यातच जरांगे पाटील काहीतरी राजकीय घोषणा करतील, जरांगे पाटील पक्ष काढतील का, जरांगे पाटील कुणासोबत जातील का, जरांगे पाटलाचा नेमका आता पुढचा मार्ग काय असेल. तर जरांगे पाटलांनी आता उमेदवार घोषित करणार आहेत की नाही हे सांगितलं नाही. मात्र एक अंदाजा येतोय की जरांगे पाटील उमेदवार देणार नाहीत. तर जरांगे पाटील काय करणार, तर जरांगे पाटील ज्या लोकांनी या मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, प्रश्न विधिमंडळात असतील किंवा संसदेत असतील हे मांडले नाहीत, यांचा आता कार्यक्रम होईल आणि तशा सूचना मिळतील असं मला वाटतं.